अधिक मासामध्ये काय करावे आणि काय करू नये? धार्मिकदृष्ट्या या महिन्यात शुभ कार्य जसं की विवाह, मुंडन किंवा गृहप्रवेश निषिद्ध आहे. परंतु पूजा आणि दानाचं फळ अनेक पटीने वाढतं. असं मानलं जातं की अधिक मासात केलेल्या धार्मिक कार्यांचं फळ इतर कोणत्याही महिन्यात केलेल्या पूजा आणि प्रार्थनापेक्षा 10 पट अधिक मिळत असतं. 2026मध्ये अधिक मासात म्हणजेच धोंड्याच्या महिन्यात आईची ओटी का भरायची? जर आई नसेल तर, किंवा विधवा आई असेल तर, किंवा आई वारली असेल तर, आणि विधवा आईची ओटी भरावी का? अधिक मासात जोडवी बदलताना ही एक चूक तुम्हाला टाळायची आहे. ओटीमध्ये नेमक्या कोणत्या वस्तू द्यायच्या आहेत आणि ही एक गुप्त वस्तू आईला तुम्हाला आवर्जून द्यायची आहे. तर ओटी नेमकी कोणत्या दिवशी भरायची आहे? ओटी भरताना या चुका टाळा. अधिक मासात काय करावं, काय टाळावं, कोणत्या चुका करणं टाळावं, अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा. तसंच या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये भगवान श्री हरिविष्णूंचा कृपाशीर्वाद आपल्यावरती सदैव राहण्यासाठी कमेंटमध्ये जय श्री हरी किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय असं नक्की लिहा. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. गुढीपाडव्यापासून आपल्या नवीन मराठी वर्षाची सुरुवात झालेली आहे. यंदा 2026मध्ये अतिशय पवित्र अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना देखील आलेला आहे. तर धोंड्याचा महिना हा भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित असून तो महिना अत्यंत पवित्र, पावन, शुभकाळ मानला जातो. अधिक मास धोंड्याचा महिना पुरुषोत्तम मास असं देखील म्हणतात. यंदा 2026मध्ये अधिक महिना आलेला आहे, तर तो 3 वर्षातून एकदा येतो. अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना हा अत्यंत शुभ आणि आध्यात्मिक उपासना, भक्तीसाठी पवित्र आणि शुभ काळ मानला जातो. धोंड्याचा महिना हा भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित आहे. देवतांकडून आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी विविध धार्मिक विधी देखील या अधिक मासामध्ये केले जातात. अधिक मासाची उत्पत्ती प्राचीन काळापासून झालेली आहे. जेव्हा अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना ज्या वर्षामध्ये येतो त्या वर्षी 12 महिने नसून 13 महिन्यांचं पूर्ण वर्ष होतं. तसंच या महिन्यामध्ये कोणते शुभकार्य करणं टाळावं, कोणते अजिबात शुभकार्य करू नये. तसंच अधिक मासामध्ये म्हणजेच धोंड्याच्या महिन्यामध्ये मुलींनी आईची ओटी का भरावी, ओटी नेमकी कशी भरावी, ओटीमध्ये कोणत्या वस्तू द्याव्या, कोणत्या वस्तू देणं टाळावं, तसंच ओटी नेमकी कोणत्या दिवशी भरावी, कोणत्या दिवशी ओटी भरणं टाळावं. आणि मैत्रिणींनो, सर्वात मोठा प्रश्न आपल्याला सर्वांना पडणारा तो म्हणजे जर आई नसेल तर कोणाची ओटी भरावी आणि विधवा आई असेल तर ओटी भरावी का? तर इतर अधिक महिन्यामध्ये म्हणजेच धोंड्याच्या महिन्यामध्ये आईची ओटी भरताना मुलींनी आईसाठी ही एक महत्त्वाची वस्तू आपल्या आईसाठी आवर्जून घ्यायची आहे. तर बघा, ओटीमध्ये आणखीन तुम्हाला एक गुप्त वस्तू मी तुम्हाला आज या ठिकाणी सांगणार आहे. तर ती वस्तू आपल्याला आपल्या आईच्या ओटीमध्ये आवर्जून द्यायची आहे. ही वस्तू कोणती आहे ते सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत. अधिक मासामध्ये आपण जोडव्यांमध्ये भर टाकत असतो, म्हणजेच काय करतो, नवीन जोडवी घेत असतो. तर जोडवी बदलताना तुम्ही ही एक चूक टाळायची आहे. तर बघा, यंदा 2026मध्ये अधिक मास धोंड्याचा महिना आलेला आहे. तर धोंड्याचा महिना 17 मेपासून सुरू होणार आहे आणि समाप्ती 15 जून 2026 या दिवशी अधिक मासाची समाप्ती होणार आहे. तर या कालावधीमध्ये आपल्याला अधिक मास धोंड्याचा महिना दरवर्षी येत नाही, तर तो 3 वर्षांनी हा अधिक मास एकदाच येतो. अधिक महिना हा संपूर्ण भगवान श्री हरिविष्णू यांची भक्ती करण्यासाठी अत्यंत शुभ आणि पावन पर्वकाळ मानला जातो. या महिन्यात जास्तीत जास्त भगवान श्री हरिविष्णूंची उपासना केली जाते. अधिक मास हा संपूर्ण महिना शुभ कार्यासाठी खूप खास मानला जातो. तर बघा, या महिन्यामध्ये दानधर्म केल्यानं अधिक पटीने फळ तुम्हाला मिळत असतं. त्यामुळं अधिक महिन्यामध्ये दानाला खूप जास्त महत्त्व प्राप्त आहे. या महिन्यामध्ये जितकं शक्य होईल तेवढं दान तुम्हाला करायचं आहे. जास्तीत जास्त दान करण्याचा प्रयत्न या अधिक महिन्यामध्ये तुम्हाला अवश्य करावा लागेल.
जप तप धार्मिक ग्रंथांचं पठण केल्यानं आपल्याला अनेक पटीनं पुण्यफळ मिळतं. आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार अधिक महिन्याला कोणताही स्वामी नसल्यानं भगवान श्रीहरी विष्णूंनी या महिन्याला आपले स्वतःचे नाव देऊन पुरुषोत्तम मास केलं आहे. त्याचं महत्त्व दुपटीनं वाढवलेलं आहे. धोंडा यापूर्वी दगड म्हणजेच कोणतेही शुभकार्य विधी केले जात नव्हते, त्यामुळं हा महिना धोंड्यासारखा निरुपयोगी मानला जात होता आणि या महिन्यामध्ये फक्त जावयाला धोंडा खाऊ घालण्याची प्रथा होती. या महिन्यामध्ये जावयाला 33 अनारसे आणि धोंडेदान दिले जातात. ही प्रथा आपल्याकडे आता सध्या देखील चालू आहे. म्हणून धोंड्याच्या महिन्यात खास करून लेक व जावयाचा मानपान केला जातो. जर आपण अधिक मासात जावयाचा मानपान केला तर जावयाला उत्तम आरोग्य, ऐश्वर्य, संपत्ती प्राप्त होते. या महिन्यामध्ये दान करणं अतिशय शुभ पुण्याचं मानलं जातं. या महिन्यात आपल्या ऐपतीप्रमाणे जे काही शक्य होईल ते दान तुम्हाला करायचं आहे. तर यामध्ये तुम्ही अन्नदान, वस्त्रदान आणि 33 वस्तूंचं दान हे आवर्जून करावं. या महिन्यामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. तसंच भगवान श्रीहरी विष्णूंच्या नामाचा, विष्णू सहस्रनामाचं पठण करावं. जर तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील विष्णू सहस्रनाम हे या महिन्यामध्ये दररोज ऐकू शकता. भगवद्गीतेचं पठण करणं हे सुद्धा अत्यंत लाभदायक आणि शुभ मानलं जातं. अधिक मासात शक्य असेल तर एखाद्या पवित्र धार्मिक स्थळाला किंवा तीर्थक्षेत्राला तुम्ही जरूर भेट द्या. तसंच गंगेसारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान करणंसुद्धा अत्यंत शुभ आणि पुण्याचं मानलं जातं. मित्रांनो, अधिक महिना अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो. असे जरी असलं ना तरी या महिन्यामध्ये काही गोष्टी करणं आवर्जून टाळायच्या असतात. तर या अधिक मासामध्ये काही गोष्टी या करत नाहीत. तर यामध्ये बघा, विवाह करणे, नामकरण करणे, गृहप्रवेश करणे, भूमिपूजन करणे, नवीन कार्याची सुरुवात करणे या गोष्टी टाळणं खूप महत्त्वाचं आहे. या महिन्यात या गोष्टी चुकून देखील तुम्ही करू नका. आता या महिन्यात म्हणजेच अधिक मासात सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आपल्या आईची ओटी भरणं. तर बघा, या महिन्यामध्ये प्रत्येक मुलीनं अधिक मासामध्ये आपल्या आईची ओटी ही नक्कीच भरायची आहे. कारण या महिन्यात आईची ओटी भरण्याला खूप जास्त धार्मिक महत्त्व सांगितलं गेलेलं आहे. त्यासाठी तिनं आपल्याला जन्म दिला आहे, हे जग आपल्या आईने आपल्याला दाखवलेलं आहे. त्या आपल्या आईची ओटी भरणं, तिचा मानसन्मान करणं हे देखील प्रत्येक मुलीचं कर्तव्य आहे. म्हणून हे शुभकार्य आईची ओटी भरणं अधिक महिन्यामध्ये आवर्जून केलं पाहिजे. आपल्या आईच्या ऋणांची, उपकारांची जाणीव ठेवणं, तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं, तिला दीर्घायुष्य लाभो, जन्मजन्मी तिला मला हीच आई मिळावी यासाठी भगवंताकडे प्रार्थना करणं हा मुख्य उद्देश आहे. अगदी आपल्या लहानपणापासून आपली आई आपली हौस, आपल्या सर्व आवडीनिवडी, आपले सर्व इच्छा पूर्ण करत असते. आपल्याला लहानाचं मोठं करत असते आणि आपण सदैव आनंदामध्ये राहावं यासाठीही ती नेहमी प्रयत्न करत असते. कोणतंही दुःख आपल्या वाटेला येऊ नये हा तिचा अट्टहास असतो. यासाठी आपली आई वाटेल ते काम करत असते. सर्वांपेक्षा जास्त काळजी ही आपली आईच आपली करत असते किंवा घेत असते. तसं बघितलं तर आपण आपल्या आईसाठी काहीच करत नाही किंवा काही वस्तू घेत नाही आहे. याउलट प्रत्येक आई आपल्या मुलीसाठी काही ना काहीतरी करतच असते. तिचे उपकार फेडण्यासाठी तुम्हाला अधिक महिन्यामध्ये आईची ओटी जी आहे तर ती आवर्जून भरायची आहे. ज्योतिषशास्त्रानुसार अधिक महिन्यात आईला केलेलं दान हे थेट भगवंतांकडे पोचतं असं म्हटलं जातं. आता या अधिक महिन्यात आईची ओटी कोणत्या दिवशी भरावी, तर अधिक महिना सुरू झाल्यापासून ते अधिक महिना संपेपर्यंत तुम्ही कोणत्याही दिवशी आईची ओटी जी आहे तर ती भरू शकता. आणि कोणताही दिवस तुम्ही भरला तरी चालेल. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही अधिक महिन्यामध्ये तुमच्या आईची ओटी मंगळवारी किंवा शुक्रवारी भरण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा. कारण देवीची ओटी ही देखील आपण मंगळवारी किंवा शुक्रवारी भरत असतो.
तसंच आपली आई देखील देवीपेक्षा कमी नाही आहे. म्हणून तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या दिवशी अधिक महिन्यामध्ये मंगळवारी किंवा शुक्रवारी आपल्या आईची ओटी निश्चितच भरू शकता. पण काही कारणामुळं या 2 दिवशी जर तुम्हाला शक्य झालं नाही, काही अडचणी आल्या असतील, तर तुम्हाला ते जेव्हा कधी वेळ मिळेल या महिन्यामध्ये त्यावेळी जाऊन तुम्ही ओटी भरू शकता. आता आपण इथपर्यंत आईची ओटी कोणत्या दिवशी भरावी, आईची ओटी का भरावी हे सर्व काही पाहिलं. पण आता तुम्हाला आई नाही आहे, म्हणजे आमची आई वारली आहे किंवा मग अशा आई नाही नसेल, तर मग अशा मुलींनी कोणाची ओटी भरावी? किंवा विधवा असेल तर भरावी का? ज्यांची आई वारली आहे किंवा विधवा आई आहे, मग अशा मुलींनी ओटी कोणाची भरावी? तर हा प्रश्न बऱ्याच आपल्या मैत्रिणींना पडलेला असतो की मग आम्ही कोणाची ओटी भरावी? तर बघा, आपण ज्यांना आपल्या आईप्रमाणे मानतो, मग ती आपली मावशी असेल किंवा ती आपली मोठी बहीणसुद्धा असेल, आपल्या आईच्या ठिकाणी असते. तीसुद्धा आपल्याला आपल्या आईप्रमाणे आपली काळजी घेत असते, आपली मोठी बहीण. तुम्ही तुमच्या मोठ्या बहिणीचीसुद्धा आई म्हणून ओटी भरू शकता किंवा मग तुमची चुलती असेल, काकू असेल, काकी असेल, ज्याप्रमाणे तुमची सर्व काही आई करते त्याचप्रमाणे त्या करत असतील तुमचं सर्व, तर त्यांची देखील तुम्ही ओटी भरू शकता. जर आई नसेल तर मग तुम्ही तुमची चुलती, मावशी, मोठी बहीण किंवा तुमच्या गल्लीतील एखाद्या मावशी किंवा ताई आहेत, ज्या आईप्रमाणे तुमची सदैव मदत करतात, तुमच्यावर आईप्रमाणे प्रेम, माया करतात, त्यांची देखील तुम्ही आई म्हणून ओटी भरू शकता. कारण ओटी भरताना मात्र एक गोष्ट तुम्हाला आवर्जून लक्षात ठेवायची आहे, सुनेने सासूची ओटी अजिबात भरायची नाही. कारण सासूच्या ओटीमधील पुत्र जो असतो तो आपण त्याच्याशी विवाह केलेला असतो, त्यामुळं तुम्ही सासूची ओटी भरू शकत नाही, एवढी गोष्ट मात्र तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा. तर बघा, अधिक मासामध्ये आईची ओटी भरताना ओटीमध्ये कोणत्या वस्तू द्यायच्या आहेत आपल्याला, ते आता आपण या ठिकाणी सविस्तर जाणून घेऊयात. तर आईची ओटी भरण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तांदूळ, खण, ब्लाऊज पीस, नारळ, सुकामेवा, सौभाग्याच्या वस्तू, हळकुंड, हळदी कुंकवाचा करंडा, गजरा, हळदी कुंकू, हिरव्या रंगाच्या बांगड्या, कंगवा, यासोबतच तुम्हाला काही गोड पदार्थ, मिठाईसुद्धा घ्यायची आहे. आपल्या आईला ओटीमध्ये द्यायची आहे. अधिक मासामध्ये अनारशांना खूप महत्त्व असतं, त्यामुळं तुम्ही अनारसा देखील घेऊ शकता किंवा कोणतीही गोड मिठाई घेतली तरीसुद्धा चालेल. अधिक महिन्यामध्ये मुलीने आईला एक साडी घ्यावी, मग तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. हलकी घ्यायची हलकी घ्या, भारी घ्यायची असेल तर भारी घेऊ शकता. तर साडी देखील तुम्हाला नक्की घ्यायची आहे. आणि ओटी भरण्याची योग्य पद्धत काय आहे, तर आता हे आपण जाणून घेऊया. पहिल्यांदा काय करायचं, पहिल्यांदा आपण आपल्या आईला एका पाटावरती बसवायचं, तिला सर्वप्रथम हळदी कुंकू लावायचं. नंतर आईच्या ओटीमध्ये जी आपण साडी ठेवणार आहोत त्याला नारळ, खण, तांदूळ, हळकुंड, सुपारी, बदाम, खारीक खोबऱ्याचा तुकडा, 1-2 फळं या वस्तू ओटीत ठेवायच्या आणि मग आईची ओटी भरायची आहे. नंतर आईच्या तोंडामध्ये तुम्हाला सर्वप्रथम साखर आवर्जून भरवायची आहे. तर ही ओटी भरताना आईला 33 पदार्थ, जसे की 33 अनारसे, 33 रुपये, 33 फळं हे पदार्थ तुम्हाला आवर्जून द्यायचे आहेत. त्यानंतर आईला नमस्कार करायचा. आईचा अखंड सौभाग्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि आपल्या आईच्या दीर्घ आयुष्यासाठी, सुखी संसारासाठी, सुखी आयुष्यासाठी मनापासून देवाकडे प्रार्थना करायची आहे. बऱ्याच जणींना हा देखील प्रश्न पडतो की आईची ओटी फक्त विवाहित मुलगीच भरू शकते का, अविवाहित मुलगी ओटी भरू शकते का? तर मैत्रिणींनो, अधिक मासामध्ये म्हणजेच धोंड्याच्या महिन्यामध्ये आईची ओटी विवाहित मुलगी किंवा अविवाहित मुलगी, कोणतीही मुलगी आईची ओटी हे निश्चितच भरू शकतात. अधिक मासामध्ये एक गुप्त वस्तू जी आहे तर ती तुम्हाला आईसाठी आवर्जून घ्यायची आहे. ती वस्तू म्हणजे हिरव्या रंगाच्या बांगड्या. तर बघा, या बांगड्यांना अतिशय महत्त्व आहे. हिरव्या रंगाच्या बांगड्या तुम्हाला आईला आवर्जून द्यायच्या आहेत. जर तुमच्या हिरव्या रंगाच्या बांगड्या घेणं तुम्हाला देणं आईला शक्य झालं नाही, तर तुम्हाला आईला बांगड्या भरण्यासाठी थोडेसे पैसे हे आवर्जून द्यायचे आहेत. अधिक मासात स्त्रिया आपली जोडवी बदलतात, जुनी जोडवी असतात त्यामध्ये भर टाकतात किंवा मग नवीन जोडवी, चांदीची जोडवी खरेदी करतात, म्हणजेच बनवून घेतात किंवा त्या बनवतात.
तर अधिक मासामध्ये जोडवी बदलणे, जोडव्यामध्ये भर घालणे हे देखील अत्यंत शुभ, पवित्र आणि पुण्याचं मानलं जातं. माता लक्ष्मीला प्रसन्न करणारं मानलं जातं. स्त्रियांच्या 16 शृंगारांपैकी अत्यंत महत्त्वाचा दागिना तो म्हणजे तिचं मंगळसूत्र होय. सर्वात महत्त्वाचा आणि त्या मागोमाग जे येतं ते म्हणजे पायातली जोडवी. तर स्त्रियांनी पायात जोडवी घातल्यानं पती पत्नीचं नातं हे मजबूत होतं. तसंच देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन घरात सुखशांती आणि समृद्धी, समाधान येतं. अखंड लक्ष्मी नांदते असं आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळं परंतु बघा, जोडवी करत असताना आपल्या पायामध्ये नेहमी चांदीची जोडवी असावी. तुमच्याकडे भरपूर पैसा असेल, तुम्ही खूप श्रीमंत असाल, सोन्याची जोडवी तुम्ही खरेदी करू शकत असाल, तुमची तेवढी ऐपत असेल, तरीसुद्धा तुम्ही पायामध्ये चांदीचीच जोडवी घालावी किंवा आईसाठी पण चांदीचीच जोडवी घ्यावी. सोन्याची जोडवी घालू नये. हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितलं जातं, सोन्याची जोडवी कुणीही घालू नये असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं जातं. सोनं हे माता महालक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. म्हणून हिंदू धर्मात असं सांगितलं जातं, जेव्हा आपण जोडवी आपल्या पायामध्ये घालतो तेव्हा आपल्या बोटांचा स्पर्श, आपल्या जोडव्यांचा संबंध हा जमिनीशी येत असतो आणि म्हणून कुठेतरी माता लक्ष्मीचा अपमान होतो अशी आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये श्रद्धा आहे. म्हणून आपल्याला सोन्याची जोडवी चुकूनही पायामध्ये घालायची नाहीत. तर नेहमी लक्षात ठेवा, पायामध्ये चांदीचीच जोडवी आपल्याला घालायची आहे. तर चांदी हा धातू जो आहे ना, तो आपण पायामध्ये चांदीची जोडवी घालतो, तो जेव्हा शरीरातील सौर समतोल हा कायम व्यवस्थित राखतो. तसंच स्त्रियांमध्ये चांदीची जोडवी हे स्त्रियांच्या आरोग्यासाठी अतिशय चांगलं मानलं जातं. आपल्यातील या चांदीच्या जोडव्यामुळे आपल्यातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. आपल्या शरीरामध्ये जी काही उष्णता आहे तर तीसुद्धा नियंत्रित ठेवण्याचं काम ही चांदीची जोडवी करत असतात. आणि म्हणून अधिक मासामध्ये म्हणजे जोडवी बनवताना जोडवी ही नेहमी चांदीचीच बनवावीत, सोन्याची कधीही जोडवी बनवू नये. चुकूनही सोन्याची जोडवी तुम्ही बनवू नका किंवा घालूसुद्धा नका. अत्यंत पवित्र आणि अत्यंत पावन पर्वकाळ असलेला हा अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना आहे. अधिक महिन्यामध्ये शुक्रवारी किंवा गुरुवारी जोडवी बदलणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. तसंच मैत्रिणींनो, जर शक्य असेल तर ही जोडवी तुम्ही तुमच्या आईकडून करून घ्यायची आहेत, म्हणजेच बनवून घ्यायची आहेत. अधिक मासामध्ये म्हणजे धोंड्याच्या महिन्यामध्ये, पुरुषोत्तम मासामध्ये जसे आपण आईची ओटी भरतो त्याचप्रमाणे आईनंसुद्धा आपल्या मुलीला ही एक वस्तू आवर्जून द्यायची. तर मैत्रिणींनो, हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करते. व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.